मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माईसाहेब आणि सुशीला या दोघेही हॉलमध्ये असतात, तर चित्रा किचनमध्ये आदळापट करत असते. पिंकी युवराज बरोबर बाहेर गेल्यामुळे चित्राचा संताप होत असतो. तर चित्रा म्हणते, माईसाहेब मी अजिबात काही काम करणार नाही आता. तर त्या म्हणतात की अगं जरा आदळापट कमी कर, घरात माणसं आहेत. चित्रा पुन्हा तनतन करायला सुरुवात करते. तेवढ्यातच निरी गाणं गुणगुणत तेथे येते. तेव्हा आता काय ग असं सुशीला तिला विचारते. काय कुठे बागेत फिरायला गेली होतीस का? अगं इथे कामं कोण करणार का? बहीण आली म्हणून नुसतं खायचं ना आपलं फिरायचं. तेव्हा काय काम करू असं निरी विचारते. तेव्हा तू किचनमध्ये जा, बिचारी एकटी राबराब राबते चित्री असं आता सुशीला म्हणते. तेव्हा आता निरी लगेच किचनमध्ये जात चित्राला विचारते, सांगा वहिनी काय काम करू मी? आज चित्रा म्हणते, काय काम करू म्हणजे? अगं सगळी कामं इथून पुढची तूच करायची आहेत. इथे मला किचनजवळ उभं राहून किती घाम येतोय, माझा सर्व मेकअप खराब झालाय. चित्रा बाहेर येऊन सुशीलाला म्हणते, आई साहेब आता मी अजिबात कोणत्याच कामाला हात लावणार नाही. किती वेळ झालाय ती फिरायला गेलीये बाहेर. तेव्हा आता सुशीला म्हणते, नको करू ग, गप्प बस जरा. तेवढ्यातच आता तेथे पिंकी, युवराज आणि डॉल्बी हे तिघेही येतात. तेव्हा ते आल्याबरोबरच आता सुशीला लगेच टोमणा मारून म्हणते, चित्रे पटकन आणि औक्षण करण्यासाठी ताट घेऊन ये. तेव्हा चित्रा म्हणते की बरं ठीक आहे. तेव्हा कशासाठी पण असं चित्रा विचारते. तेव्हा आता सुशीला म्हणू लागते, अगं घरातील सून ही बाहेर गेली होती ना फिरायला, हुंदाडून आली आता नवऱ्याबरोबर, म्हटल्यावर तिचं औक्षण करायला नको का? चित्रा म्हणते, बरं ठीक आहे आईसाहेब मी घेऊन येते. ती आता जायला निघते. तेव्हा माईसाहेब तिच्यावर ओरडत म्हणतात की जरा थांबतेस का? आणि काय ग सुशीला, ती काय फिरायला गेली होती का बाहेर? मार्केटमध्ये गेली होती सामान भरायला. आता माईसाहेब पिंकीला विचारतात, कशी झाली खरेदी? तेव्हा फुल ऑफ मार्जिन असं पिंकी म्हणते आणि माईसाहेबांना सगळं सांगू लागते. आता माईसाहेब म्हणतात, तू तर खरंच खूप छान खरेदी केलीस आणि पैसेही वाचवलेले दिसत आहेत. तर इकडे सुशीला म्हणते, हिची काय थेरं सुरू आहेत ना, आता साहेबांना दाखवतेच. असं म्हणून ती पटकन बापूसाहेबांना आता व्हिडिओ कॉल करते आणि खुणावून लगेच की घरात काय काय करते ते सर्व दाखवते. इकडे पिंकी आता माईसाहेबांना म्हणते, आंबेमोहर तांदूळ आहे ना, मी आत्तापुरता थोडाच आणलाय आणि नंतर वर्षभराची ऑर्डर सुद्धा देऊन ठेवली आहे. तर आता इकडे सुशीला लगेच टोमणा मारते, वर्षभर राहिली तर तांदूळ घेऊन येशील ना? पिंकी सुशीलाचं बोलणं ऐकते आणि म्हणते, काय म्हणालात सासूबाई? सुशीला म्हणते, मी तुझ्याबरोबर का बोलू? छे मी काहीच बोलले नाही असं म्हणून ती तो विषय टाळते आणि बापूसाहेबांना खुणावून लगेच युवराज काय करतोय ते दाखवते. तेव्हा युवराज इकडे पिंकीने आणलेलं सामान पाहत असतो. तर आता तू काय बायकोची खातिरदारी करतोस का रे असं सुशीला त्याला म्हणते. तर युवराज लगेच तेथून आता रूममध्ये जातो. पिंकी आता माईसाहेबांना म्हणते, हे 2000 रुपये उरलेले आहेत, मी खूप आज काटकसर केली. तेव्हा आता माईसाहेब म्हणतात, पिंकी नेहमीच तू काटकसर करते मला माहीत आहे, पण आमची चित्रा अशी काटकसर कधीच करत नाही. ती काय करते माहिती आहे का? तिचे उरलेले पैसे कुठे जातात माहिती आहे का? पिंकी हळूच विचारते, कुठे जातात मला सांगा ना. तर आता ते ब्युटी पार्लरमध्ये जातात. तेव्हा आता चित्रा म्हणते, जाणारच ना ब्युटी पार्लरमध्ये, इथे मला राब राबून घ्यायचं? मग चित्रा कोणती आणि चंद्री कोणती ओळखायला नको का तुम्हाला? म्हणून ती पुन्हा भांड्यांची आदळापट सुरू करते. सगळेजण आता चित्रावर हसतात. पुढे माईसाहेब आता म्हणतात, पुढच्या वेळी आता मार्केटमध्ये चित्रात जाणार आणि तीच सर्व सामान आणणार, बघूयात आपण आता ती किती पैसे वाचवते. तेव्हा चित्रा म्हणते, हो नक्कीच वाचवेल ना, मी गेले ना सर्व मालाचे भावच पडतात. तेव्हा आता सर्वजण पुन्हा एकदा तिच्यावर हसू लागतात. त्यानंतर आता माईसाहेब चित्रावर ओरडत म्हणतात, ये इकडे, वाटाने सोलून घे, काम कर थोडं. तेव्हा ठीक आहे असं ती म्हणते. तेव्हा सुशीला आता लगेच फोन घेऊन तेथून जाते आणि रूममध्ये येऊन साहेबांना म्हणते, पाहिलत ना साहेब, हो घराची सर्वच जबाबदारी आता माईसाहेब पिंकीवर देत आहेत. तेव्हा बापूसाहेब म्हणतात, आता ही खूप पंख पसरायला लागली, आता हिचे पंख छाटायला हवेत आपल्याला. तेव्हा सुशीला म्हणते, पण कसे? बापूसाहेब म्हणतात, विचार करतो मी. इकडे आता पिंकी आणि निरी या दोघीही किचनमध्ये असतात. तेव्हा पिंकी आता सामान बाहेर काढत असते. तेव्हा तिला त्यामध्ये गजरा दिसतो. पिंकी आता तो गजरा हातात घेते, तर निरी तिच्याकडे पाहत राहते. तेव्हा आता पिंकीला समजतं की हा गजरा नक्कीच मला धनींनी दिला असेल, म्हणून ती रूममध्ये जाते आणि एकदम रोमॅन्टिक होऊन त्याच्याकडे पाहते.
युवराज आरशातून तिला निहाळत असतो. तो म्हणतो, काय आज युवराज स्टाईल रोमांस हा तुमच्यामध्ये आला की काय? तेव्हा पिंकी म्हणते, काय अहो धनी, असं काय करताय? ते दोघेही आता खूपच रोमॅन्टिक झालेले असतात. तेव्हा युवराज म्हणतो, काय झालंय असं अचानक? पिंकी म्हणते, कुठे काय झालं? तुमचा युवराज स्टाईल रोमांस खरंच खूप छान आहे. तुम्ही माझ्या नकळत माझ्यासाठी एवढा छान गजरा घेतला, आता तो माळा ना मग माझ्या केसांमध्ये. तर आता युवराज म्हणतो, मी गजरा? मी नाही घेतला गजरा. तेव्हा ती म्हणते, झूठ बोले कव्वा काटे हा धनी, नक्की सांगा कुणी घेतलाय हा? तुम्हीच घेतलाय ना माझ्यासाठी प्रेमाने. तर युवराज म्हणतो, अहो मी तुमची शपथ घेऊन सांगतो, मी नाही घेतला हा गजरा तुमच्यासाठी. तर पिंकीला आता प्रश्न पडतो, नक्की हा गजरा कुणी घेतला असेल? तर आता जेव्हा पिंकीला त्या एका माणसाने धक्का दिलेला असतो, तेव्हा नकळतपणे तिच्या पिशवीमध्ये तो गजरा टाकलेला असतो. तर आता युवराज म्हणतो, आता हा गजरा आहेस तर मी माळतो तुमच्या केसांमध्ये. पिंकी खुर्चीवर बसते तर युवराज तिच्या केसांमध्ये तो गजरा माळतो. तेवढ्यातच आता पिंकीवर नजर ठेवणारा तो माणूस तिथे गॅलरीमध्ये उभा असतो. सावली ही बरोबर रूममध्ये पडते, परंतु पिंकी आणि युवराजचं लक्ष नसतं. दोघेही एकमेकांबरोबर आता वेळ घालवत असतात. इकडे सुशीला बापूसाहेबांकडे तक्रार करते की पाहिलं ना, त्या पिंकीने अख्ख्या घरभर जाळं विणायला सुरुवात केली आहे. बापूसाहेब म्हणतात, आता तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष द्यायचं आणि मला सांगायचं. माझा तिसरा डोळा म्हणजे माझा मोबाईल आहे, तो सतत उघडा ठेवायचा. पिंकीपासून तिची सगळी माणसं तोडायची. म्हणजे आता पहिल्यांदा घ्या चित्रा कशी आता पिंकीला जास्त माईसाहेब ह्या भाव देतात, कडे सगळी जबाबदारी देतात. म्हणून चित्राच्या मनात जी आग खदखदतीये ना, ती सगळ्यांच्या मनात खदखदायला आता तुम्ही जाळं पेरायला सुरुवात करायची. ते म्हणजे की पिंकी आणि युवराजच्या नावावर माईसाहेब सर्व प्रॉपर्टी करणार आणि तुम्हाला काहीच राहणार नाही, असं सर्वांच्या मनात तुम्ही भरवायचं. म्हणजे पिंकी विरोधात सगळेजण जातील. तेव्हा ही तर खूप मस्त आयडिया आहे, असं सुशीला म्हणते. आणि मग नंतर बापूसाहेबांना सगळं काही सांगून फोन ठेवते. तर दुसऱ्या दिवशी आता पिंकी किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यातच तिथे आता चित्रा आणि सुशीला या दोघीही चहा पिऊ लागतात. तर चंद्री देखील तेवढ्यात तेथे येते. तेव्हा ती आल्याबरोबर सुशीला म्हणते, काय ग, घरातली निम्मी कामं झाल्यानंतर तू येणार का? आपलं आयुष्य आरामात यायचं आणि जायचं, कसला पगार तुला मिळणार? तेव्हा आता ती काही न बोलता लगेच किचनमध्ये जाऊन काम करत असते. तेव्हा आता पिंकी म्हणते की राहू देत चंद्राताई तुम्ही, मी काम करते. तेव्हा चंद्रा म्हणते नको. तर सुशीला म्हणते, करू देत, तिला स्लिम फिट राहायचं असेल तर कामं अशी करावी लागतात. पिंकी म्हणते, सासूबाई तुमचं बरोबर आहे, अहो असं स्लिम राहायचं असेल ना तर सतत हालचाल करायला हवी. तेव्हा चित्रा म्हणते, असं असतं का? मग असं असेल ना, घरातील सगळी कामं मी करायला तयार आहे. तेव्हा सुशीला म्हणते, गप्प बस चित्रे, काही पण नको बोलूस. तेवढ्यातच आता काही बायका तेथे येतात. चित्रा सुशीलाला म्हणते, गावातील बायका आल्या आहेत. तर सुशीला पटकन त्यांच्याकडे जाते आणि म्हणते, अहो काय झालं, मंगळवारची मीटिंगच झाली नाही ना, तुमच्याबरोबर गाठभेट झाली नाही, तुम्ही सरळ घरी आलात, बरं या ना. तेव्हा त्या बायका म्हणू लागतात, आम्ही सरपंचीन बाईला भेटायला आलो आहोत. सुशीलाला धक्का बसतो की मला कुणीच विचारलं नाही. ती तेथून जाणार असते, पण पिंकी तिला आता अडवते आणि म्हणते की सासूबाई तुम्ही इथेच बसा. तर आता काय काम काढलं असं पिंकी विचारते. तेव्हा गावात कुणीच सरपंच नाही, तुम्ही सरपंचपद पुन्हा घ्यावं अशी आमची इच्छा आहे, असं त्या बायका म्हणतात. तेव्हा आता पिंकी युवराजकडे पाहते. युवराज स्पष्टपणे नकार देतो. तर आता त्या दोघांच्या खानाखुणा सुरू असतात. त्यानंतर पिंकी म्हणते की मला वेळ पाहिजे थोडा विचार करायला. तर आता युवराजला खूप राग येतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये युवराज म्हणतो की सरपंच पदाचा तुम्ही राजीनामा देऊन टाका, तुम्ही पुन्हा ते घेऊ नका, कारण की आपल्या संसाराची पार धूळधाण झाली. त्यावरती पिंकी आता विचार करत असते. तर इकडे सुशीला मनातल्या मनात विचार करते की आता झाली सुरुवात, एका बाजूला तर ठिणगी पडली आहे, आता ही पेटायला हवी. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.